महिलांकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलण्याबरोबरच महिलांचेही महिलांप्रती वर्तन विद्यापीठात समाज खऱ्या अर्थाने बदलेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले। महाराष्ट्र राज्य महिला आयोग, शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार समिती, बेटी बचाव अभियान आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठात आयोजित एकदिवसीय सक्षमा महिलांविषयक कायदे जाणीव जागृती व अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या। चाकणकर म्हणाल्या, महिलांची मानहानी करू नये, विधवा महिलांना सामाजिक प्रवाहात सामावून घ्यावे, मुलीच्या जन्माला पाठिंबा द्यावा व बालविवाह विरोधात ठाम भूमिका घ्यावी। महिलांचे आरोग्य, शिक्षण व आर्थिक सक्षमीकरण महत्त्वाचे असून संविधानाने दिलेले अधिकार आत्मसात करणे आवश्यक आहे। 22 जुलै 2025च्या सुधारित कायद्यानुसार महिला आयोगाला दंडात्मक अधिकार मिळाले असून अंतर्गत तक्रार समित्यांचे लेखापरीक्षण अनिवार्य करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचं सांगितलं। कार्यशाळेत पॉश कायदा, PCPNDT कायदा, स्त्री शक्ती पोर्टल, अंधश्रद्धा निर्मूलन आदी विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले। मोठ्या संख्येने शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिला संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते।